भावानं आम्ही आलो आहोत तिथं, पण आमची 9ची गाडी मिस झालेली आहे. आता आम्ही 10च्या गाडीने जाणार आहोत. तर हे आमची मागाची मित्र वगैरे. आता आम्ही नाश्ता करून येतो, 45 मिनिट बाकी आहे. ही विंझरची बस आलेली आहे, त्याच्यामध्ये बसून आपल्याला जायचं आहे. तर हे तर मग मित्रांनो, आपण आता कात्रज सागर राजगडच्या दिशेने निघाले आहोत आणि आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत. तर चला बघूयात पुढला प्रवास. हा बघा आमचा एक मित्र चलता चलता त्याला ऊस दिसला आणि तो ऊस घेऊन येत आहे. तर आम्ही निघालेलो आहोत भाऊ. इथून राजगड आहे 5 किलोमीटर. तर आता आम्ही असं रेल्वे जास्त आहोत आता बघा. तर हे बघा मित्रांनो, इथून राजगड किल्ला 3 किलोमीटर आहे आणि मित्र पुढे जात. तर मित्रांनो, हा बघा राजगड दिसतोय. तर आम्ही निघालो शेताने. हे बघा हे राजगडचा पायथा. तर भावांनो, आता आम्ही इथं बसलेलो आहोत नाश्ता करायला राजगडच्या पायथ्याशी. सगळा दम जिरलाय. आता वर चढायचंय. ते बी 4 किलोमीटर चालायचे आणि त्यामुळं नाश्ता करून वर जात जा कधी जाताना. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा. विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढ वज्राची, सह्याद्रीच्या हृदयाची, दर्या खवळे तिळभर नढळे, कडकर काठी झेंड्याची. तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता, पाशपटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर. लीलेने खंजीर खुपसता, मोहक मायेच्या हृदयी. अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा. विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा.
महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायाच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हा काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो त्यो बसला हाय ना गनीम येढा मांडून आलय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज राजांनी आता युगत मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेन हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव अहो तुम्हासनी ठाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला राजाने त्याला कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो कसा हरवला कसा आपटला अरे कळलं त्याला हो रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कडकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा चविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिराच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई रणी फडकती
फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हार बस मग इथं चल. या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंझावाता पोटी येऊन पान आले ना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हार शेवटचं टोक. पाहून या तांडव हे करतु धुंद शंकरा फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. आता आमचं फिरणं वगैरे झालेलं आहे आणि आता निघालेलो आहोत. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पाहून या तांडव हे करतु धुंद शंकरा हे डमरुनाथ ढळमळे भूमंडळ आज हो हे शंकरा जय भवानी आमच्या शिवाचं घेतलं